बोगस आयएस अधिकारी कल्पना भागवतच्या तपासात पोलिसांसमोर एक पेच निर्माण झालाय। कारण की आरोपी डिम्पी हरजाईनं आयफोनमधला डेटा डिलीट केलाय। आयफोनमधला डेटा रिकव्हर करणं पोलिसांसमोर मोठं आव्हानात्मक असणार आहे। डिम्पी हरजाई एका अधिकाऱ्याकडे ड्रायव्हरचं काम करत होता। पोलीस उपायुक्तांकडून काल दिवसभर तीनही आरोपींची कसून चौकशी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट आयएस अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात अत्यंत गंभीर आणि नवीन खुलासे समोर आले। तोतया आयएस अधिकारी कल्पना भागवत हिनं पद्मश्री मिळवून देते म्हणून छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली आणि अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना फसवल्याची माहिती तपासात समोर आली आहे। तसंच नेत्यांकडून पैसेही उकळल्याची माहिती समोर आली आहे। कल्पना भागवत हिनं नागपूरमधल्या एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत हे पैसे उकळलेत। या प्रकरणी पोलिसांनी कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटिसा दिलेल्या आहेत। त्यामध्ये नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या पठाण यांचाही समावेश आहे। मी काही पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाही आहे की मी पद्मश्री मिळवून देईल। मी फक्त एक छोटीशी मला जे काही सुचलेलं आहे तेवढं, पण मी खोटं काम काही केलेलं नाही आहे एवढं मला माहिती आहे। बोगस आयएस कल्पना भागवतला पैसे देणाऱ्यांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याही नावाचा समावेश आहे। तपासामध्ये कल्पना भागवत आणि नागेश आष्टीकरांचे चॅट समोर आलेत। संवादावेळी कल्पनानं आपण रामभद्राचार्यांच्या शिष्य असल्याचं सांगत आईच्या उपचारासाठी आष्टीकरांकडे पैशांची मागणी केल्याचं दिसून आलंय। एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला आयएस अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती। एकदा ते म्हणले मला की माझे मेडिकलची आता म्हणजे माझं सगळं झालंय आणि मला मेडिकलला बोलवत आहेत आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे। मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली। त्याच्यामध्ये एक 10,000 रुपये तेव्हा दिले आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूपदा मग त्याची आई कुठंतरी खूप आजारी आहे, 1.5 लाख रुपये मला पाहिजेत, कसं तरी करून द्या। तर या दृष्टिकोनातून असं करता 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 मला वाटत नाही की एक 65-62 काय झाले, काय 70-80 हजार रुपये काहीतरी मी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।